निवडणुकांचे पडघम वाजू लागले आहेत आणि आज महाराष्ट्राच्या राजकारणातली एक सगळ्यात मोठी बातमी अशी आहे ज्याची खरं तर दिवसाची सुरुवातच या राजकीय बातमीने झाली आहे। ती म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची वांद्र्यात ताज लँड्स एंड या हॉटेलात जवळपास 1.25 तास भेट झाली आहे। राजकीय भेट आहे आणि महापालिका निवडणुकींच्या अनुषंगानेच ही भेट आहे। तुमची पहिली प्रतिक्रिया काय? कारण राज ठाकरे उद्धव ठाकरे एकत्रीकरणाची चर्चा जोर धरत असताना आणि तुमच्याकडून स्वतः उद्धव ठाकरे सकारात्मक असताना मनसे अध्यक्ष हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतात। महाराष्ट्राच्या हितासाठी उद्धव साहेबांनी हे सांगितलेलं होतं की महाराष्ट्राच्या हितासाठी मराठी माणसाच्या मनात जर हे दोन बंधू एकत्र आले तर मी बाकीचे सगळे विषय नाहीच आहेत आमच्यात, पण मी सगळ्या गोष्टींसाठी तयार आहे, हे उद्धव साहेबांनी सांगितलं आहे। त्यामुळे आम्ही आमच्याकडनं हा प्रयत्न करतोय की मराठी माणसांची एकसंध युती राहावी, सगळी मराठी माणसं एकत्र राहावीत। हा प्रयत्न नक्की आमच्याकडनं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडनं करतोय आणि यामध्ये आमची अशी अपेक्षा होती की बाबा त्याला राज ठाकरे प्रतिसाद देतील। आज राज ठाकरे जे देवेंद्र फडणवीसांना भेटले असतील तर त्याच्यात काय बोलणं झालं, काय त्याचा तपशील आहे, त्याचे काय पडसाद आहेत हे आम्हाला अजूनही माहीत नाही। त्यामुळे आत्ता त्याच्यावरती बोलणं काही उचित ठरणार नाही। त्याच्यावरती कोण त्यांच्या बाजूने ज्या वेळेला बोलेल की आमचं असं ठरलं आहे की आमचं असं होतं आहे, मग त्यावेळेला आम्हाला आमची भूमिका काय ती ठरवावी लागेल। पण किमान आज तरी आमची जी भूमिका आहे त्याच्या भूमिकेवर आम्ही आजही ठाम आहोत। आम्हाला असं वाटतं की महाराष्ट्राच्या जनतेला जर हे हवं असेल तर आम्ही कुठलंही पाऊल आमचं मागे घेतलेलं नाही। आता राज ठाकरेंनी ठरवायचं आहे युती करायची की नाही करायची, देवेंद्र फडणवीसांबरोबर जायचं, महायुतीबरोबर जायचं का स्वतःच्या भावाबरोबर जायचं, हा प्रश्न आता त्यांचा आहे, आमचा नाही आहे। आणि त्याचा निर्णय ते घेतील आणि त्यांनी जर निर्णय घेतला उद्या तर आमची भूमिका तर आम्ही लढूच। पण तुम्हाला असं वाटतं का की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका विशेषतः मुंबई महापालिका निवडणुकीसाठी राज ठाकरे हे जोरदार राजकीय बार्गेनिंग करतात? एका बाजूला राज ठाकरे उद्धव ठाकरे एकत्रीकरणाची चर्चेला सुरुवात कधी झाली तर राज ठाकरे यांनी मुलाखतीत तो मुद्दा मांडला, त्यानंतर आता ते फडणवीसांना भेटत आहेत। त्यांचे नेते आता थोड्या वेळापूर्वी उद्योगमंत्री उदय सामंत यांना भेटायला गेलेत। तर सगळ्या बाजूला त्यांच्याकडून चाचपणी सुरू असून आपलं पॉलिटिकल बार्गेनिंग वाढावं या दृष्टीनं काही प्रयत्न मनसेकडून होत आहेत? बार्गेनिंग केव्हा होतं? जेव्हा दोन लोक समोरासमोर बसतात आणि त्यांचं कळतं की त्यांचं म्हणणं काय आहे। अजून समोरासमोर दोन्ही नेते बसलेलेच नाही आहेत, त्याच्यामुळे बार्गेनिंग काय होणार? बार्गेन केव्हा होतं? जेव्हा तुमच्यामध्ये चर्चा होते, मी तुमच्याकडे काही मागणी करतो तेव्हा कळतं की तुम्ही बार्गेन करताय। अजून या बाबतीत कुठलीही चर्चा झालेली नाही। त्याच्यामुळे आता ह्या क्षणाला ठरवणं की बार्गेनिंग पॉवर वाढवत आहेत किंवा या सगळ्या गोष्टी आता प्रीमॅच्युअर्ड आहेत। नाही, पण उद्धव ठाकरेंनी पहिल्यांदा सकारात्मक प्रतिसाद राज ठाकरेंच्या युतीच्या प्रस्तावाला देताना असं म्हटलं होतं की शिंदे आणि भाजपशी हातमिळवणी करता येणार नाही आणि तेच राज ठाकरे आज पुन्हा फडणवीसांना भेटतात। असं हे शेवटी उद्धव ठाकरे साहेबांनी जे सांगितलं आहे ते त्यांचं स्वतःचं मत सांगितलं आहे, पक्षाचं मत सांगितलं आहे। आता राज ठाकरेंनी त्यांचं मत घ्यायचं सिरियसली, ऐकायचं की त्यांच्या मनाप्रमाणे वागायचं, हा निर्णय ते घेणार आहेत ना। हा निर्णय काय उद्धव ठाकरे घेणार नाही आहेत। आता त्यांनी एखादा निर्णय घेतल्याच्या नंतर मग उद्धव साहेब निर्णय घेतील काय करायचं ते। आमच्या पक्षाचं काय करायचं हे आम्ही ठरवू शकतो, दुसऱ्या पक्षाने काय करायचं हे आम्ही ठरवू शकत नाही, तो त्या पक्षाचा प्रश्न आहे। नाही, पण असं म्हटलं जातं की राज ठाकरेंनी एक सूचक संदेश आपल्या पक्षातल्या कार्यकर्त्यांना या भेटीतून दिलेला आहे। कारण मध्यंतरी असं बघायला मिळालं की नेते वर सकारात्मक आहेत म्हणतात पण खाली मनोमिलनाला सुरुवात झाली होती। दोन्ही बाजूचे कार्यकर्ते एकमेकांच्या कार्यालयाला भेट देणं, आंदोलनं एकत्रित करणं, तर या कार्यकर्त्यांना एक सूचक संदेश जावा ही या भेटीची संकल्पना आहे। हा प्रश्न तुम्ही राज ठाकरेंना विचारा ना की त्यांचा ह्याच्या पाठीमागचा उद्देश काय, याचं उत्तर मी कसं देऊ शकतो? नाही, तुमच्याकडून अजूनही म्हणजे या भेटीनंतर तुम्ही अजूनही सकारात्मक आहात? आमच्याकडनं पक्षाने कुठलीही भूमिका या बाबतीत अजून जाहीर केलेली नाही। आमच्या बाबतीत आम्ही अजून कसंही काही म्हटलेलं नाही। याच्या बाबतीमध्ये पक्षाचे प्रमुख निर्णय घेतील आणि त्यांनी निर्णय घेतला की तो मग सांगितला जाईल। पण तुम्हाला असं वाटतं की जसं
म्हटलं जातं की दोन भावांनी एकमेकांशी बोलावं, कारण संवाद हा सगळ्यात महत्त्वाचा असतो. बघा, आम्ही जो तुम्हाला- संवाद तुम्ही सगळे फडणवीस आणि राज ठाकरेंमध्ये दिसतोय, पण दोन भावांमध्ये राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंमध्ये दिसत नाहीये. हे सगळे जर तरचे प्रश्न आहेत. एका फोनचं अंतर आहे असंही म्हटलं जातं. हे म्हटलं ना, हे सगळे जर तरचे प्रश्न आहेत. या जर तरचं उत्तर हे दोन वरिष्ठ नेतेच देऊ शकतात. नेत्यांनी काय करावं हे कधी कोण कार्यकर्ता सांगत नसतो. त्याच्यामुळे नेत्यांनी ठरवायचं आहे की कशा पद्धतीने प्रकरण पुढे न्यायचं आहे. राज ठाकरेंना ज्या पद्धतीने हे प्रकरण पुढे न्यायचं योग्य वाटत असेल त्या पद्धतीने ते जातील. ज्या वेळेला ते त्या पद्धतीने जातील किंवा येतील त्यावेळेला आमचा पक्ष निर्णय घेईल की आम्हाला काय करायचं आहे. पण अजूनही तुम्ही होप्स सोडलेले नाहीत, होप्स म्हणजे राज ठाकरेंशी युती करण्यासंदर्भात. प्रश्न एक नीट समजून घ्या. अजून त्याच्या बाबतीतला आउटकम काही जाहीरच झालेला नाही. होप सोडायचा किंवा नाही सोडायचा प्रश्नच येत नाही ना. कोणाला काय माहिती आहे त्या बैठकीत काय झालं ते? आपल्याला कोणाला माहिती आहे का त्या बैठकीत काय झालंय ते? केवळ ते भेटले ह्या एका गोष्टीवरती मीडिया ट्रायल चालवते याची की युती होणार आहे नाही होणार आहे, तुटली झाली, बोलले ते काय बोलले, कशासाठी भेटले, काय ठरलं, याचा तपशील तर बाहेर येऊ देत. परब साहेब, या मुलाखतीतला एक शेवटचा प्रश्न असा आहे की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी मुंबई महापालिकेतली जी प्रभाग रचना आहे 227 वॉर्डनुसारच ती होणार आहे, पण त्याची रचना आहे या संदर्भात आता काही आक्षेप घेतले जाऊ लागले आहेत. जितेंद्र आव्हाडांनी पत्र लिहिलं आहे ठाण्याच्या बाबतीत किंवा मुंबईच्या बाबतीत की सत्ताधारी आपल्या मनासारखं वॉर्ड रचना करू शकतात. बघा, मुंबईमध्ये ते प्रभाग रचना बदलू शकत नाहीत. त्याचं कारण असं आहे की आम्ही जी प्रभाग रचना बदलली होती ती लोकसंख्या वाढली म्हणून बदलली होती आणि लोकसंख्या वाढली म्हणून आम्ही प्रभाग वाढवले होते. आता लोकसंख्या तीच आहे, कारण 2011च्या जनगणनेप्रमाणे हे प्रभाग रचना होणार आहे. त्याच्यामुळे आता असं वेगळं काय घडलंय? 2011च्या सेन्ससप्रमाणे प्रभाग रचना ऑलरेडी झालेली आहे. त्याच्यामुळे आता बदलण्याचा अधिकारच नाही आहे कोणाला तो. त्याचं कारण असं आहे की 2011च्या जनगणनेप्रमाणे प्रभाग रचना झालेली आहे. त्याच प्रभाग रचनेवरती आता निवडणुका घ्याव्या लागतील त्यांना. बदलण्याचा प्रश्न येतोच कुठे? कारण जे आम्ही कोर्टात मांडलं होतं की 227 आम्ही 236 केले आणि म्हणून प्रभाग रचना बदलली, त्याचं कारण असं आहे की लोकसंख्या वाढली. आता त्यांनी सांगितलं वाढलेल्या लोकसंख्येवरती घ्यायचीच नाही आहे, 2011च्या सेन्ससप्रमाणे घ्यायचं आहे. त्याच्यामुळे 227च परत झालेले आहेत. मग 227च झालेले आहेत, त्या प्रभाग रचना बदलण्याचा प्रश्न